तुम्ही जिम करताय, डाएट करताय, दररोज 10,000 स्टेप्सही घेताय, साखरही बंद केली आहे, तरी पण तुमचं पोट कमी होत नाही आहे का? तुमच्या बेलीभोवती जो एरिया आहे, त्यामध्ये चरबी साठतच आहे का? आणि अनेकदा असा आपण अनुभव तुम्हाला येतोय का, जी पोटाची जी चरबी आहे, ती खूप हट्टी आहे किंवा ती कमी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आपल्याला. असं जर तुम्हाला अनुभव येत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊयात, की जे हॉर्मोन्स असतात, जे मेटाबॉलिझम आहे आपल्या बॉडीचं, स्ट्रेस आहे आणि जे फूड क्वालिटी आहे, ह्या सर्व गोष्टी कशा अफेक्ट करतात तुमच्या बेली फॅटला. तर अनेकांसमोर हे चॅलेंज नेहमी असतं, की जे पोटाभोवतीचा जो घेर आहे, ज्याला आपण बेली फॅट असं म्हणतो, तर ते कमी करण्यामध्ये खूप वेळ लागतो जास्त आणि खूप सारे डाएट, खूप सारे एक्सरसाइजचे प्रकार, खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या तरीही ते रिझल्ट येत नाही लवकर. तर सर्वप्रथम आपण ही गोष्ट समजून घेऊयात, की जी पोटाभोवतीची चरबी आहे, बेली फॅट, ही एवढी हट्टी का असते किंवा ह्याला बर्न करण्यामध्ये एवढा जास्त वेळ का लागतो? तर यामध्ये काही छोटेसे पॉईंट्स आहेत. ज्यातलं सर्वात पहिलं म्हणजे जे आपलं पोट आहे किंवा जो बेलीचा जो एरिया आहे, तो आपलं स्ट्रेसच्या वेळी एनर्जी स्टोअर करण्याचं ठिकाण आहे. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात जेव्हा स्ट्रेस येतो, कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जेव्हा रिलीज होतं, तेव्हा आपलं ब्रेन काय करतं, आपल्या शरीराला सिग्नल करतं, की जी एनर्जी आहे, फ्युचरमध्ये जर तुम्हाला जी एनर्जी लागते, ती पोटाच्या एरियाच्या भोवती ती साठवून ठेवा. म्हणजे ते तुमचं ॲज अ स्टोरेज लोकेशन म्हणून ते काम करतं. यामुळेच बेली फॅट जे आहे तिथं खूप साऱ्या प्रमाणात विसरल फॅट असतं. विसरल फॅट म्हणजे असं फॅट जे तुमचे अवयव आहे त्याच्या अवतीभोवती असतं आणि जे सबक्युटेनियस फॅट आहे ते तुमच्या स्किनच्या लेयरच्या खाली असतं, जे तुम्ही सेन्स करू शकता फिजिकली. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा डाएट करतो कॅलरिक डेफिसिटमध्ये डाएट जर केला ब्लाइंडली, मॅक्रोज कॅल्क्युलेट न करता जस्ट आपण कॅलरिक डेफिसिटमध्ये जर गेलो, फॉर एक्झाम्पल तुम्ही दररोज 4 चपात्या खाते, त्याच्याऐवजी 2 किंवा 3 चपात्या जर कन्झ्युम करायला तुम्ही ट्राय केलं आणि त्यात काही प्रोटीन नाही, फायबर नाही, असे खूप सारे जण डाएट करतात. तर अशा वेळी काय होतं, की आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते क्रॅश होतं. फूड मेटाबॉलिझम म्हणजे आपलं जेवण पचन होण्याचं रेट हे जे आहे ते क्रॅश होऊन जातं. हे डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं, आपलं शरीर कॉर्टिसॉल अजून रिलीज करतं आणि कॉर्टिसॉल जेव्हा अजून रिलीज होतं तेव्हा जसं मी सांगितलं, की बेली फॅटच्या अवतीभोवती अजून फॅट जमा होतं. याचाच अर्थ असा, की जे आपलं पोट आहे ते मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह फॅट जे आहे ते तिथं स्टोअर करून ठेवतं, जोपर्यंत आपल्या शरीरातले हार्मोन चांगले बॅलन्स होत नाही. आणि जर का आपण कॅलरिक डेफिसिट डाएट जो आहे तो जर आपण चुकीच्या पद्धतीने केला, तर जे तुमचे नीट ॲक्टिव्हिटीजमध्ये जे कॅलरीज बर्न होतात, नीट म्हणजे NEAT, नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. तर ह्या अशा ॲक्टिव्हिटी असतात जसं की चालणे, काहीतरी टायपिंग करणं, तुम्ही जे काम करताय, डेली ॲक्टिव्हिटीज असतात ज्या तुम्ही एक्सरसाइज म्हणून गिनत नाही. तर या सर्व एक्सरसाइज ज्या आहेत त्या नीट ॲक्टिव्हिटीज ज्याला आपण असं म्हणू. आणि इथे पण काही प्रमाणात एनर्जी बर्न होती आहे, कॅलरीज बर्न होत आहे. तर इथे ज्या कॅलरीज बर्न होतात, जेव्हा तुम्ही क्रॅश डाएट करता किंवा कॅलरिक डेफिसिट रॉंग पद्धतीने करता, अशावेळी इथे कमी कॅलरीज बर्न होतं. म्हणजे जेव्हा इथं कमी कॅलरीज बर्न होतात, तेव्हा तुमचं फॅट डिपॉझिशनचं प्रमाण जे आहे ते अजून वाढतं. त्यामुळे तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, की क्रॅश डाएट किंवा जस्ट कॅलरिक डेफिसिटमध्ये डाएट करणं फक्त वेट लॉससाठी असं अजिबात करायचं नाही. याच्यामुळे मसल लॉसही होतो आणि वेट लॉस पण होतो आणि हा एकदम अनहेल्दी वेट लॉस असतो. याच्यामुळे आपलं फूड मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं. ओके. ही गोष्ट तुम्ही खूप काळजी घ्यायची आहे आणि आपल्या भारतात याचं प्रमाण खूप वाढतं आहे, की इन्स्टंट फॅट लॉससाठी खूप सारे जण क्रॅश डाएट करतात आणि त्यांचं मेटाबॉलिझम बिघडून ठेवतं आणि त्यांच्या पोटाभोवती फॅट खूप जमा होतं आणि ते जाण्यासाठी मग त्यांना खूप वेळ लागतो. तर ही चूक आपण करायची नाही आहे. तर याचनंतर आपला दुसरा महत्त्वाचा पॉईंट तोच म्हणजेच की फूड क्वालिटी वर्सेस फूड क्वांटिटी. आता जर तुम्हाला कॅलरिक डेफिसिटमध्ये डाएट करायचं असेल तर जे फूड आहे ते कमी क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे. हे जेवढं इम्पॉर्टंट आहे त्यापेक्षाही अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे की फूडची क्वालिटी. आता फूड क्वालिटीमध्ये म्हणजेच तुम्ही कशा प्रकारचं प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट आणि फायबर कन्झ्युम करताय हे खूप महत्त्वाचं आहे. आपलं जे डाएट आहे इंडियन डाएट त्यामध्ये मोस्टली कार्ब्स आणि फॅट जास्त असतं. प्रोटीन अगदी कमी असतं आणि फायबरही खूप कमी असतं. तर अशा वेळी आपण लक्षात घ्यायचं की आपल्या डाएटमध्ये आपण हाय प्रोटीन आणि हाय फायबर हे पदार्थ तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे. जसे की चिकन असेल, एग असेल, व्हेजिटेरियनसाठी पनीर असेल किंवा सोयाबीनचे प्रोडक्ट्स असेल. या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये हाय प्रोटीन असतं आणि याचा फायदा तुम्हाला खूप होतो, जेव्हा तुम्हाला पोटाभोवतीचं फॅट कमी करायचं आहे. दुसरी गोष्ट फायबर जसे की फ्रुट्स, व्हेजिटेबल्स तर आहेच, त्यासोबत ब्राऊन राईस, ओट्स, किनोआ असेल, ज्वारी, बाजरी असेल, गहू असेल, याच्यामध्ये पण फायबर आहे, त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. आणि जे हेल्दी फॅट्स आहे, पीनट बटर आहे किंवा ऑलिव्ह ऑइल आहे, कोकोनट ऑइल आहे, नट्स, बदाम असेल, काजू असेल, या सर्व गोष्टी कन्झ्युम जर तुम्ही केल्या चांगल्या पद्धतीने, फिश ऑइल असेल किंवा वॉलनट्स, याचा पण तुम्हाला खूप फायदा होईल तुमच्या पोटाभोवतीचं फॅट कमी करण्यासाठी. ओके. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच की कॉम्प्लेक्स कार्ब्स. जे पण कार्बोहायड्रेट्स आपण कन्झ्युम करतोय ते जर तुम्ही सिंपल कार्ब्सच्या ऐवजी कॉम्प्लेक्स कार्ब जर घेतले, मैद्याचे पदार्थ आहे ते स्ट्रिक्टली अवॉइड करायचे आणि जे कॉम्प्लेक्स कार्ब आहे जसे की ओट्स असेल,
गव्हाची चपाती असेल, या सर्व गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कन्झ्युम केल्या ब्राऊन राईससोबत, तर तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्ब्स भेटतील आणि तुमचा जो डाएट आहे त्याच्या क्वांटिटीसोबत क्वालिटीही इम्प्रूव्ह होईल. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्यायची आहे. ओके. आता प्रोटीन जे आहे ते 100 to 120 ग्रॅम जे आपलं इंडियन ॲव्हरेज बॉडी टाईप आहे त्यासाठी मी सजेस्ट करेल. आता ऑफकोर्स इथे खूप सारे डेली रेकमेंडेशन खूप व्हॅरी करतात. जर तुमचं टार्गेट बेली फॅट कमी करायचं असेल तर ॲटलिस्ट तुम्ही 100 ते 120 ग्रॅम प्रोटीन जे आहे ते डेली कन्झ्युम केलं पाहिजे मेल्सनी. फिमेल्सनी 70 ते 90 ग्रॅम प्रोटीन जे आहे ते डेली कन्झ्युम केलं पाहिजे. तर हे मिनिमम असेल, यापेक्षा तुम्ही वाढवू शकता पण कमी अजिबात करायचं नाही तुमच्या एज, हाईट, वेटच्या हिशोबाने. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके. तर जेव्हा तुम्ही चांगलं प्रोटीन घेशाल, ग्रेलिन नावाचं हॉर्मोन असतं, तर हे हॉर्मोन काय करतं की आपल्यामध्ये क्रेविंग्स तयार करतं. आपल्याला खूप हंगर असं फील होतं जेव्हा तुम्ही काही कन्झ्युम करता. पण प्रोटीन जेव्हा तुम्ही कन्झ्युम कराल तेव्हा हे हॉर्मोन ऑटोमॅटिकली नॅचरली सप्रेस होतं. तुम्हाला जास्त भूक लागणार नाही अननेसेसरी, आणि तुम्ही काही बाहेरचं किंवा जास्त कन्झ्युम करणार नाही. ओके. आणि जे हाय फायबरयुक्त पदार्थ जर आपण कन्झ्युम केले तर जे ग्लुकोज स्पाईक जे होतं आपल्याला ते कमी होतील. ग्लुकोज स्पाईक कमी झाल्यामुळं तुमचं इन्सुलिनचं जे रिलीज आहे ते कंट्रोलमध्ये होईल. इन्सुलिन कमी पद्धतीने जर रिलीज झालं तेव्हा तुमचं शरीर काय करेल की स्टोर्ड फॅट आहे तुमच्या पोटाभोवती ते वापरेल, आणि स्टोर्ड फॅट वापरल्यामुळे तुमचं पोटाभोवतीचं जे फॅट आहे ते कमी होईल. ओके. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, आणि हेच सायन्स असतं. स्मार्ट डाएट आणि क्रॅश डाएट यामध्ये खूप फरक आहे. तोच मी तुम्हाला इथे समजवायचा प्रयत्न करतो. तर या सर्व गोष्टी तुमच्या पोटाचं घेर जो आहे तो कमी करण्यामध्ये मदत करतात, आणि शरीरातलं मसल पर्सेंट आहे ते वाढतं आणि फॅट पर्सेंटेज कमी होतं, जे आपलं अल्टिमेट गोल असलं पाहिजे. ओके. त्यानंतर आपला तिसरा भाग म्हणजे रात्रीची झोप. आता रात्रीची झोप जी आहे ती खूप महत्त्वाची असते. अनेक जण काय करतात, खूप लेट झोपतात, 12च्या पुढे झोपतात, 1-2ला. त्यामुळे आपल्या बॉडीचं जे सर्केडियन रिदम आहे किंवा सर्केडियन क्लॉक आहे, जे बाहेरच्या डे टाईमच्या हिशोबाने फंक्शन करतं, तर ते अफेक्ट होतं. आणि हे अफेक्ट झाल्यामुळं जे हॉर्मोन रिलीज जे होतं आपल्या शरीरात, तर ते खूप डिस्टर्ब होतं. जे झोपेत आपलं कॉर्टिसोल लेवल कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन आणि जे ग्रोथ हॉर्मोन असतं, नॅचरल ह्युमन ग्रोथ हॉर्मोन, हे इन्क्रीज होतं. आणि जेव्हा हे हॉर्मोन्स इन्क्रीज होतात अशा वेळी आपलं शरीर, जो आपण वर्कआउट केला आहे, डाएट केला आहे, जे आपण डिसिप्लिन लाईफस्टाईल फॉलो केली आहे, याचा खरा उपयोग होतो आपल्याला जेव्हा आपण लवकर झोपतो तेव्हाच. पण जर आपण झोप लेट घेतली तर आपण जेवढं डाएटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो आहे, वर्कआउटमध्ये टाईम इन्व्हेस्ट करतो आहे, एवढं फोकस आणि एनर्जी लावतो आहे या सर्व हेल्थ इम्प्रूव्हमेंटसाठी, तर ही सर्व वेस्ट होते. कधी? जेव्हा तुम्ही चांगली रात्रीची झोप घेत नाही तेव्हा. ओके. माझे खूप सारे क्लायंट्स मी असे पाहिले की त्यांची रात्रीची झोप चांगली नाही आहे, पण त्यांचं डाएट आणि वर्कआउट चांगलं आहे, पण त्यांना रिझल्ट आले नाही. तर याचं कारण हेच की रात्रीची झोप. ओके. रात्रीची झोप जेवढी तुम्ही चांगली घेशाल तेवढं हॉर्मोन रिलीज तुमच्या शरीरात चांगलं असेल, आणि फॅट बर्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. जे टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हॉर्मोन आहे मेल्समध्ये खूप साऱ्या प्रमाणात तो रिलीज होतो जेव्हा तुम्ही चांगलं झोपता आणि चांगलं डाएट घेता आणि जेव्हा स्ट्रेंथ ट्रेनिंग करता. आणि मसलचं पर्सेंटेज हाच हॉर्मोन वाढवतो आणि फॅटचं पर्सेंटेज हाच हॉर्मोन कमी करतो. ओके. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. आणि आपला चौथा पॉईंट म्हणजे अनेक जण खूप लवकर गिवअप करतात. काय होतं, जेव्हा ते कॅलरिक डेफिसिटमध्ये जातात तर पहिल्यांदा त्यांची लिव्हरमध्ये स्टोअर केलेलं जे ग्लायकोजन आहे आपल्या बॅकअपसाठी, तर हे युज्ड अप होतं. त्यानंतर जे आपलं सबक्युटेनियस फॅट आहे, जे आपल्या स्किनच्या लेअरच्या खाली आहे, तर ते पण बर्न होतं. पण जे पोटाभोवतीचं जे फॅट आहे ते कमी व्हायला खूप वेळ लागतो, कारण की ही गोष्ट नॅचरल आहे. मी जसं बोललो, हे मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असल्यामुळं आणि आपल्या ऑर्गन्सच्या जवळ असल्यामुळं इंटरनल फॅट जे आहे, हे विसरल फॅट, हे कमी व्हायला जरा वेळ लागतो. जेव्हा तुम्ही चांगलं डाएट, चांगली झोप, चांगलं वर्कआउट, स्ट्रेंथ ट्रेनिंग जी आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करशाल, तेव्हाच तुम्हाला एक लाँग टर्मवर जे विसरल फॅट आहे किंवा जे बेली फॅट आहे हे तुम्हाला कंट्रोल करता येईल. ओके. हे तुम्ही लगेच 1 किंवा 2 महिन्यात लगेच तुम्ही 100% बेली फॅट किंवा 100% एक्स्ट्रा फॅट जे आहे ते कमी होईल असंही अजिबात नाही आहे. याला टाईम लागतो. पण जेव्हा तुम्ही सस्टेनेबली डाएट आणि वर्कआउट कराल तर तेव्हा नक्कीच हे जे फॅट आहे ते सुद्धा कमी होतं. इथे तुम्हाला समजत असेल की काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर इथेच मी तुम्हाला 5 ॲक्शनेबल पॉईंट सांगतो जे तुम्ही कन्सिडर करू शकतो या व्हिडिओमधून. सर्वात पहिलं म्हणजे जसं मी सांगितलं, 100 ते 120 ग्रॅम प्रोटीन जे आहे ते डेली कन्झ्युम केलं पाहिजे मेल्सनी, आणि 70 ते 90 ग्रॅम फिमेल्सनी. ओके. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे जो आपला स्ट्रेस आहे, कॉर्टिसॉल जो आहे तो चांगल्या पद्धतीने कंट्रोल तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता. 9 ते 10 मध्ये तुम्हाला झोपायचं आहे, आणि 5 ते 6 मध्ये तुम्हाला उठायचं आहे. 7 ते 8 जेव्हा झोप चांगली होईल आणि लवकर तुम्ही जेव्हा बेडला जाशाल तेव्हाच तुमच्या शरीरात चांगला हॉर्मोन रिलीज होईल, आणि जे बेली फॅट आहे ते कंट्रोल होईल. स्लीप हायजीन जसं इम्पॉर्टंट आहे तसंच तुमचं वर्कआउट आणि डाएटही इम्पॉर्टंट आहे. तर वर्कआउटमध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजे. हफ्त्यातलं ॲटलिस्ट 4 ते 5 दिवस तुम्ही जिममध्ये स्क्वॉट्स असेल, डेडलिफ्ट असेल, बेंच प्रेस असेल, किंवा जे कंपाऊंड लिफ्ट ॲक्टिव्हिटीज आहे या तुम्ही केल्या पाहिजे. जेणेकरून जे मोठे मसल पार्ट्स आहेत ते ट्रेन होतील, आणि एक मसल मास वाढेल, टोन वाढेल बॉडीची, आणि
फॅट लॉस फास्टमध्ये होईल आणि जे विसल फॅट जे आहे ते लवकर टार्गेट होईल तुमच्या पोटाचं. आणि एक सस्टेनेबल डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी तुम्ही 80:20चा रूल फॉलो करू शकता. म्हणजे हफ्त्याभरातलं 80% डाएट जो आहे तो तुम्ही एकदम क्लीन करा. जो 20% डाएट आहे तो पण तुम्ही क्लीन करा, पण त्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं ट्विक्स करू शकता. काही चीट मील करू शकता. बट ते 2 ते 3 हफ्त्यातून एकदाच करा. असं अजिबात नाही की तुम्ही पूर्ण दिवस चीट करा. काही मील्स तुम्ही जर चीट केले तर चालेल. पण पूर्ण दिवस किंवा पूर्ण हफ्ता तुम्ही चीट करून जे तुम्ही मेहनत केली ते पूर्ण डिस्टर्ब नका करू. हेच मला तुम्हाला सांगायचं असेल. की शेवटचा पॉईंट म्हणजेच की जेव्हा आपण डाएट फॉलो करतो कॅलरिक डेफिसिटमध्ये स्मार्ट डाएट पण फॉलो करतो. तर अशा वेळी असं होतं की रिझल्ट येत नाही. अशा वेळी तुम्ही पेशन्स ठेवा आणि जे कार्ब सायकलिंग आहे त्याविषयी थोडा अभ्यास करा. त्यावर मी एक व्हिडिओ पण बनवला आहे. तर ते पण तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्ब सायकलिंग जर केली, तुमची बॉडी जी मेंटेन स्टेटमध्ये आली आहे, म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये आली आहे, तिथून बाहेर करायचं हे कार्ब सायकल जी आहे ती प्रयत्न करेल. जनरली आपण असं करू शकतो की मंडे टू फ्रायडे जे कॅलरीज आहे ते डेफिसिटमध्ये कन्झ्युम करायचे आणि सॅटर्डे अँड संडे मेंटेनन्स कॅलरीमध्ये डाएट कन्झ्युम करायचं. जेणेकरून काय होईल की जे आपलं फूड मेटाबॉलिझम जे आहे ते रिसेट होत राहील आणि तुम्हाला कंटिन्युअस रिझल्ट जो आहे तो भेटत राहील आणि कंटिन्युअस बेली फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती चालू राहील. ओके, तर हेच सर्व पॉईंट होते आणि हेच सर्व पॉईंट खूप इझी टू अंडरस्टँड आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने हा व्हिडिओ ऐकला असेल, समजला असेल तर खूप सोपं आहे. पण फॉलो करणं तेवढं चॅलेंजिंग आहे आणि लाँग टर्मवर तुम्ही हे सर्व हॅबिट्स जर तुम्ही स्वतःला लावून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला लाँग टर्मवर खूप फायदा होईल आणि हे सर्व रुटीन जो आहे तो तुम्ही इझिली फॉलो करू शकता. जाता जाता मी तुम्हाला एवढं सांगेन की जे बेली फॅट आहे ते हट्टी आहे, पण जे सायन्स आहे ते याच्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे. म्हणून तुम्ही या सायन्सची मदत घेऊन जे बेली फॅट आहे ते कमी करू शकता आणि स्मार्टली जर तुम्ही डाएट केला तर नक्कीच तुमच्या शरीरातली जी चरबी आहे किंवा फॅट आहे ते कमी होईल आणि तुमची ओव्हरऑल लुक्सच नाही की तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटीही चेंज होईल. तुम्हाला तुमच्या काम करण्यामध्ये पण प्रोडक्टिव्हिटी येईल. तुमचा जो मूड आहे तो पण फ्रेश राहील आणि तुम्ही जे इंटरॅक्शन करता सोसायटीसोबत तर त्यामध्ये पण तुम्हाला एक उत्साह वाढेल आणि नक्कीच तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इम्प्रूव्ह होईल. ओके, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की कोणता पार्ट तुम्हाला आवडला किंवा कोणत्या पार्टवर मी अजून थोडं फोकस करून तुम्हाला माहिती दिली पाहिजे जास्त.